श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था याचा भाग 3. परब्रह्माला आपल्यापासून निर्माण झालेल्या यच्च यावत गोष्टींचं संरक्षण व्हावं, संवर्धन व्हावं, विकास व्हावा आणि त्याला पूर्णत्वाची प्राप्ती व्हावी अशा तऱ्हेचा कळवळा अंतःकरणामध्ये असतोच. आई जशी आपोआप प्रेमळ असतेच, प्रेमळपणा शिकावा लागत नाही आईला. मुलाला सांभाळावं कसं याच्याकरता तिला कुठे जाऊन अभ्यास करावा लागत नाही. जन्म देता क्षणीच त्या लेकराचं इहपरलोकीचं कल्याण कसं साधावं याचं चिंतन त्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये चाललेलंच असतं. मुलावर प्रेम करणं हा तिचा स्वभावच आहे, निसर्गच आहे. हे जसं तसं ते साक्षात परब्रह्माचा असणारा पुतळा आपल्या सेवकांच्या बाबतीत, भक्तांच्या बाबतीत, शरण येणाऱ्या लोकांच्या बाबतीत कनवाळू होतो आणि त्यांचं संरक्षण करतो. म्हणून वर्णन करताना त्यांनी सांगितलं, सद्गुरू कार्य काय करतात? ते अनाथांचे नाथ होतात. या जगामध्ये कुठलाही आसरा नाही, थारा नाही, निवारा नाही अशा एकाकी पडलेल्या जीवाला कुठेतरी सनाथ करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. दुसरं असं, हे सद्गुरू परब्रह्म स्वरूप असणारे ते भक्तांकडे कृपादृष्टीनंच पाहतात. हे आणखीन एक वैशिष्ट्य ध्यानामध्ये घ्यायचं. सद्गुरू रागावले, सद्गुरू चिडले, सद्गुरू संतापले, सद्गुरूंनी शाप दिले असा प्रकार खऱ्या सद्गुरूंच्या बाबतीत कधीही घडत नाही. ज्यांच्या बाबतीत हे घडत असेल ते सद्गुरू पदाला न पोचलेले लोक आहेत असं अगदी निश्चित समजायचं. उलट जे वाट चुकतात, ज्यांच्या हातून अपराध घडतात, ज्यांच्या हातून पाप घडतं अशांच्याबद्दल अधिक कळवळा सद्गुरू सत्तेच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये निर्माण होतो. म्हणून भक्तांकडे जे सदैव कृपादृष्टीनंच पाहतात आणि कृपादृष्टी ही अशी अलौकिक शक्ती त्यांच्याकडे असते की त्या कृपादृष्टीनं साधकांनी केलेल्या सगळ्या बऱ्या वाईट पापतापांचं निराकरण होऊन जातं, संपून जातं आणि पुन्हा नवा उन्मेष, नवी शक्ती, नवी प्रेरणा त्या साधकाला लाभते. तो अधिकात अधिक पूर्णत्वाकडे जाण्याकरता प्रयत्न करायला लागतो, साधना करायला लागतो. याच्याहून अधिक स्पष्ट अशा तऱ्हेचा उल्लेख एकनाथांनी पुढे केलेला आहे. सद्गुरूंचं कार्य काय चाललेलं असतं तर ते साधकाच्या मनाची भूमी शुद्ध करतात आणि तिथे ज्ञानबीज पेरतात. भूमी शुद्ध करी ज्ञानबीज पेरी. सारीच माणसं सत्व, रज, तमो गुणांनी बरबटलेली आहेत आणि त्यातही या जगाचा संकेत असा आहे, तमोगुण अधिक, रजोगुण थोडा कमी आणि सत्वगुण अति कमी. अशा या साधकांचं मन, अंतःकरण ते तमोगुणातून रजोगुणाकडे, रजोगुणातून सत्वगुणाकडे आणि सत्वगुणातून शुद्ध सत्वगुणाकडे नेण्याचा प्रयत्न आपल्या कृपादृष्टीच्या सामर्थ्यानं सद्गुरू करत राहिलेले असतात. अशी त्या साधकाची प्रगती होत राहिली म्हणजे चमत्कार काय घडतो, अनुभव काय येतो? एकनाथ महाराज म्हणतात, अद्वैताचा अनुभव ते देतात. द्वैत नावाची गोष्ट या संसार प्रपंचामध्ये आहे. चांगलं म्हटलं की वाईट येणार, खरं म्हटलं की खोटं येणार, माझं म्हटलं की तुझं येणार. सारा संसार प्रपंच द्वैत भावावर उभारलेला आहे. पण परमार्थ ही एकमेव गोष्ट अशी आहे की जिथे अद्वैत आणि अद्वैतच, इथे वेगळेपणा उरतच नाही.
साधकांनी सद्गुरू रूप होऊन जाणं आणि सद्गुरूंनी साधकाचा पूर्ण अंगीकार करून त्याला आपल्यासारखा करून टाकणं हेच परमार्थाच्या क्षेत्रातलं सर्वश्रेष्ठ कार्य चाललेलं असतं. शेवटी नाममुद्रा देताना एकनाथ महाराज असं सांगतात, माझे जे सद्गुरू जनार्दन स्वामी त्यांनी माझ्या बाबतीत हेच केलं, म्हणून मी त्यांचं अखंड स्मरण करीत राहिलेलो असतो. मी त्यांना सतत शरण जातो आणि त्यांची पूजा अर्चा किंवा साधना उपासना करत राहिलेला असतो. परब्रह्माची उपासना, ईश्वराची उपासना आणि सद्गुरूंची उपासना या सगळ्या उपासना एकच आहेत, फक्त नावं भिन्न आहेत. साधनेचे प्रकार आणि त्याची मिळणारी फलप्राप्ती ही सारखीच आहे. आता आपल्याला असं पाहायला मिळतं, साऱ्या संतांच्या सांगण्यामध्ये आणि अनुभवामध्ये एकवाक्यता आहे. ज्ञानेश्वरी तुम्ही वाचायला लागलात की ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायामध्ये नेमकी अशीच विशेषणं आणि अशाच तऱ्हेची वक्तव्य ज्ञानदेवांनी केलेली आहेत. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की